जगातला सगळ्यात रुंद बोगदा, इंजिनिअरिंगचा अजब नमुना, तासाभरांचा प्रवास आता मिनिटांचा होणार. हे असं कौतुक झालं आणि व्हायलाच हवं. पण ह्या सगळ्या कौतुक सोहळ्यामध्ये आपण एका माणसाला फार विसरून गेलो, ज्या माणसानं खरं तर पहिल्यांदा मुंबई आणि पुण्यात जोडणारा मार्ग शोधला. त्याच्या कष्टानं, ज्ञानानं आणि ज्या माणसाच्या जीवावर खरं तर पहिला मुंबई पुणे महामार्ग तयार झाला. मी बोलतोय वीर शिंगरोबा धनगर यांच्याबद्दल. आज ज्या मिसिंग लिंकचं कौतुक होतंय, त्याच्या कित्येक पिढ्या आधी हा रस्ता, ही वाट, हा मार्ग शिंगरोबांनी जगाला दिला. पण दुर्दैव काय, या बदल्यात त्यांना ब्रिटिशांकडनं काय मिळालं? छाताडावर गोळे. नमस्कार, मी समीर खांडेकर. सुरू करतोय आपल्या आसोवाच्या बोललंच पाहिजेचा नवा कोरा भाग. मित्रांनो, आजची गोष्ट आहे आपल्या या मातीतल्या एका अनामिक नायकाची, वीर शिंगरोबा धनगर यांची, ज्यांनी पहिल्यांदा मुंबई आणि पुणे हा जोडणारा रस्ता ब्रिटिशांना दाखवला. साधारण 1850चा काळ होता. गोऱ्या साहेबांना तेव्हा व्यापार करण्यासाठी, आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी मुंबईहून पुणे गाठायचं होतं. पण समोर उभा होता अवाढव्य राकट सह्याद्री. त्याला भेदून जायचं कसं? साता समुद्रापारचे इंजिनियर्स आले, डोकी खाजवली गेली, नकाशे पडताळले गेले, डोंगर मोजले गेले, अक्षरशः कोट्यवधी रुपये खर्च केले गेले. पण काही केल्या या गोऱ्या साहेबाला ह्या भीषण दऱ्याखोऱ्यातना रेल्वे किंवा रस्ता नेण्याकरता वाट सापडेना. आणि त्याच काळात बोरघाटाच्या दऱ्याखोऱ्यात एक मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरायचं. त्यांचं नाव शिंगरोबा धनगर. शिंगरोबांना सह्याद्रीची नस माहिती होती. कुठे कुठली आडवाट लपली आहे, कुठला रस्ता कुठून जाणार आहे, कुठला कडा चढायला सोपा आहे, कुठला कडा अवघड आहे, हे सगळं शिंगरोबांना तोंडपाठ होतं. ब्रिटिश अधिकारी रोज तिथे यायचे, डोंगराची मोजमापं घ्यायचे आणि हताश होऊन रिकाम्या हाती परत निघून जायचे. आणि हे शिंगरोबांना बघवलं नाही. त्याने एकदा साध्या भाषेत, गावरान भाषेत साहेबांना विचारलं, ओ साहेब, एवढं काय हैराण झालंय? काय एवढं शोधतंय? तुमचं काय हरवलंय का? साहेबांनी त्यांना आपली अडचण सांगितली की अहो, आम्हाला पुण्याला जायचा रस्ता हवाय. हे ऐकताच शिंगरोबांना पटकन हसू आले. ते म्हणाले, बस एवढंच, चला माझ्या मागं, तुम्हाला वाट दाखवतो. शिंगरोबांकरता हे एवढं साधं आणि सोपं होतं. आणि काही वेळातच शिंगरोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला जो आजही इंजिनिअरिंगचा चमत्कार मानला जातो. आणि हे सगळं पाहून इंग्रज अधिकारी थक्क झाले की ज्या मार्गाकरता आपण एवढी मोठी फौज लावली, आपण कोट्यवधी रुपये खर्च केले, तो मार्ग एका साध्या मेंढपाळानं चुटकीसरशी दाखवला. साहेबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने खुश होऊन शिंगरोबांना विचारलं, तुला काय हवं ते माग, नाणं, सोनं, पैसा अडका किंवा कधी जहागीर, काय हवं ते माग. आणि इथंच खरा इतिहास घडला. शिंगरोबांच्या जागी दुसरं कोणी असलं असतं ना, तर त्यांनी आपल्या 7 पिढ्यांची सोय करून ठेवली असती. पण शिंगरोबांचा पिंडच वेगळा होता, अस्सल मातीतला होता. ते शांतपणे उभे राहिले आणि साहेबाच्या डोळ्यात डोळे घालून स्वाभिमानाने म्हणाले, साहेब, द्यायचंच असेल ना तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या. आणि हे वाक्य म्हणजे इंग्रजांच्या अहंकारावर बसलेली चपराक होती. गोऱ्या साहेबाच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ज्या शिंगरोबांनी ब्रिटिशांना वाट दाखवली, त्यांचे वर्षानुवर्षाचे कष्ट वाचवले, त्यांचे कोट्यवधी रुपये वाचवले, त्या इंग्रजांनी शिंगरोबांच्या छाताडावरती गोळ्या झाडल्या. सह्याद्रीच्या त्याच मातीत शिंगरोबांचं रक्त सांडले. तो रस्ता झाला खरा, पण त्या रस्त्यात शिंगरोबांचं बलिदान काढलं गेलं. आपण आज त्याच घाटातनं फिरतो, लोणावळ्यात जातो, पण आपण खरंच शिंगरोबांना विसरलोय का? शिंगरोबांचा हा इतिहास किती लोकांना माहित होता? त्याच खंडाळा घाटात शिंगरोबांचं एक छोटंसं देऊळ आहे. तिकडे आजही जुने ड्रायव्हर आपली गाडी थांबवून त्याला नतमस्तक होतात. मित्रांनो, आजच्या ह्या चकचकीत महामार्गावरून जाताना शिंगरोबांची ही गोष्ट केवळ एक लोककथा म्हणून सोडून देऊ नका. ज्या माणसानं आपल्या स्वार्थापेक्षा, आपल्या हितापेक्षा देशाला महत्त्व दिलं, त्या माणसाचं नाव सरकारी कागदावर असो वा नसो, पण आपल्या काळजावर कायमचं कोरलं गेलेलं पाहिजे. मी पुढच्या वेळी जेव्हा खंडाळा घाट पार कराल, तेव्हा त्या डोंगराकडे बघताना एकदा शिंगरोबांची आठवण काढा, त्यांचे आभार माना. मित्रांनो, आजची ही गोष्ट, शिंगरोबांचा हा स्वाभिमान तुम्हाला कसा वाटला? ह्या अशा असंख्य अनामिक वीरांच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात ना, नाहीतर खरोखरच त्या एक प्रकारे मिसिंग लिंक ठरतील. आजचा हा भाग इकडेच थांबवतोय. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर शिंगरोबांच्या ह्या बलिदानाची गोष्ट खूप लोकांपर्यंत पोहोचवा आणि प्रेम म्हणून, कौतुक म्हणून, शाबासकी म्हणून आपलं हे जे आसोवा चॅनल आहे हे आवर्जून सबस्क्राईब करा आणि बघत राहा आसोवा, म्हणजेच आपली सोशल वाहिनी. धन्यवाद.
आपली सुसत वाहिनी.